आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा देशातला 2 नंबरचा कॅन्सर आहे। हा कॅन्सर प्रामुख्याने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो। हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्याच्या लसीकरणाचा शुभारंभ आपल्या देशामध्ये केलेला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्येही माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री, माननीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्व उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या समवेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। ही लस 14 वर्षावरील व 15 वर्ष पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना दिली जाणार आहे। या लसीची किंमत स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारणतः 4000 रुपये आहे। ही लस आपण मोफत देणार आहोत। ही लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे। सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये ही लस रोज सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध होणार आहे। तरी मी सर्व जिल्ह्यातील पालकांना आणि किशोरवयीन मुलींना आवाहन करतो की भविष्यात होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण ही प्रतिबंधात्मक लस घ्यावी असं मी आवाहन करतो।